अगदी पाहायला गेलं ना तर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपण पाहताय, म्हणजे 5वी मॅच आजच्या या रात्रीतील आपण पाहताय. एकीकडे तुम्ही पाहणार आहात कलंबोली, दुसऱ्याकडे तुम्ही पाहताय माथेरान. या दोन टीममध्ये आपल्याला ही मॅच इथून आता पाहायला मिळेल. पहिलं षटक अगदी गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील संतोष घारे. सॅकिंग एंडवरती अजय भस्मा, नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहताय रोहित. ही सलामीची जोड साकली आपल्याला. पंचवीस मिनिट आहेत तुमच्याकडे पहिल्या सत्रासाठी आणि त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिलं सत्र कंप्लीट करायचं आहे. दोन्ही टीम 20 मिनिटांच्या आत तुमचे 4 षटकं कंप्लीट नाही झाली तर 5व्या षटकामध्ये तुमचा एक फिल्डर आहात. मॅच ऑन. संतोष गारे गोलंदाजी ट्रॅकवरती इथून आपल्याला पाहायला मिळतील. अगदी कर्जत तालुक्यातील कर्जत टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे खऱ्या अर्थानं संतोष गारे देखील. दशरथ देशमुख, संतोष गारे कलंबोली टीममधून खऱ्या अर्थानं एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्याच बॉलवरती अजय भस्माचा ट्रेडमार्क शॉट. बॉलला पाठवलंय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. अजय भस्माच्या बॅटमधून अगदी डावाची सुरुवातच षटकारानं केली आहे. षटकारानं अगदी 6 धावेनं अकाउंट ओपन केलंय. संतोष गारे यांच्या विरोधामध्ये पहिल्या बॉलवरती अजय भस्माच्या बॅटमधून षटकार आला. हे बॅटल फार महत्वाचं आहे. हलक्याचं कट केलंय शॉट थर्डमॅनला. इथे मात्र चेंडू हातातून निसटला. चेंडू हातामध्ये गॅदर झाला असता व्यवस्थित तर कदाचित काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु एक धाव इथून चिकी सिंगल कंप्लीट झाली आहे. एक धाव कंप्लीट झाली. 7 धावा धावफलकावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती P1चं महत्वपूर्ण षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लाईनवरती पॅट्रोलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे हवेमध्ये खेळला आहे. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आले. झेल ड्रॉप. तोपर्यंत अगदी आपण पाहायला गेलं ना तर तिसऱ्या धावेचा प्रयत्न थोडेसे लेझी झाले त्या ठिकाणी आणि 3 धावा सहजरित्या कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी आपण पाहतोय झेल होता तो कॅरी झाला नाहीये. झेल ड्रॉप झाला. त्याच्यानंतर अगदी सिंगलला तिसऱ्या धावेमध्ये इथून कन्वर्ट केली आहे. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील आणि 3 धावेनं धावफलक इथून जाऊन पोहोचलाय ते तब्बल 10 वरती. लावडली अपील पंचांकडे अपील केली जाते. हा अपील तंत्राचा वापर करत असताना यस्टनच्या मागे आपण पाहताय दशरथ देशमुख. इथून मात्र हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अजय भस्माच्या विरोधामध्ये संतोष गारे यांचा चांगला बॉल इथून डिलिव्हर केला. कमबॅक हवा होता. डॉट बॉलची गरज होती. तो डॉट बॉल आला. एक चांगली मॅच पाहायला मिळते. पुनश्च एकदा चांगला बॉल पिकअप करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. इथून आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक करणार नाही तो संतोष गारे. कसला 2 चेंडू इथून निर्धाव टाकलेत अजय भस्माच्या विरोधामध्ये. सॉफ्टन अगदी हा फटका खेळून काढला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॅकअपला आहेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहता. आणि इथून जर पाहायला गेलं तर एक धाव अगदी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. एक धाव इथून देखील कंप्लीट झाली. एका धाबेने धावफलक अगदी जाऊन पोहोचलाय ते 11 वरती. पहिल्या षटकाचा खेळ इथून समाप्त झाला. P1च्या पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या 11. बघा पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. त्यानंतर मात्र अजय भस्माला देखील थांबवण्यामध्ये यश आलं. ते गोलंदाज या ठिकाणी संतोष घारे यांना एक चांगला स्पेल आपल्याला पाहायला मिळाला. P1च्या पहिल्या षटकामध्ये अगदी 11 धावा खर्च केल्यात. आता P2चं दुसरं षटक आणि त्या षटकाची जबाबदारी कोणाकडे असेल हे देखील पाहिलं जाईल.
एक ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 11 धावा धावफलकावरती आहेत. अगदी रोहित आणि त्याच्या साथीनं अजय बसमा ही सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय गोलंदाजीसाठी आलाय दर्शन आलाय सेकंड ओव्हरमध्ये. थोडेसे चेंजेस आपल्याला कलंबोली टीमकडनं देखील पाहायला मिळतात. दर्शनला आणले सेकंड ओव्हरमध्ये. सेकंड पॉवर प्लेमध्ये आपण पाहताय दर्शन यांना. अजय बसमा त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल अगदी आपण पाहतोय ब्लॉकमध्ये टाकला होता. त्याला समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना मिड ऑफमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, त्यांनी मात्र चांगली फिल्डिंग केली आहे. एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. चांगला बॉल डिलिव्हर्ड झाला आहे. दर्शनचा पहिलाच बॉल अगदी ब्लॉकमध्ये टाकला होता. अजयनं फक्त त्या बॉलवरती सिंगल धाव इथून मात्र एकवटली. एका धाबेने 12 धावा धावफलकावरती इथून पाहता एक चांगली मॅच पुनश्च एकदा या रणजी स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच माथेरान आणि त्यांच्या विपक्षामध्ये कलंबोली. इथे इनफिल्डला क्लिअर करायचं होतं. फटका हवेमध्ये केला. मिस टायमिंग आहे. झेल इथे कॅरी झालाय. पहिला हादरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या माथेरान टीमला. फलंदाज इथून परत त्यांना आपल्याला पाहायला मिळेल रोहित. रोहित तिथून परत त्यांना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनाट नंबर 3 साठी आपल्याला पाहायला मिळेल विजय. अगदी रोहितनं लवकर साथ सोडली आहे. रोहित इथून परतलाय आणि त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला विजय. आपण पाहताय 3ऱ्या क्रमांकावरती सलामीचा फलंदाज इथून परतलाय रोहित. अजय बसमा अजूनही मैदानावरती आहे. आमचे धीरजजी घोसालकर यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधा. चांगला बॉल फिंगर रोल करत असताना अगदी बाहेरच्या बाजूने चेंडू निघून जातोय. लेग ब्रेक पद्धतीचा बॉल इथून आपल्याला डिलिव्हर करत असताना दर्शन पाहायला मिळतोय. एक अचूक टप्प्यावरती अँगलमध्ये गोलंदाजी क्रिएट करत असताना दर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. एक अचूकता त्याच्याकडे आणि अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रण देखील आहे. चांगली गोलंदाजी साकारत असताना दर्शन आपल्याला सेकंड पॉवर प्लेमध्ये पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आता राहिली आहे कलंबोली टीमकडनं. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यानंतर आता मात्र टीमला कमबॅक हवा. एक मोठ्या टीमच्या अगेन्स्ट आपण खेळ करतोय. दशरथ देशमुख यांना माहिती आहे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये स्विच इट करायचं होतं. लाऊडली अपील केली जाते. पंच यस हा अपील इथून उचलून धरतायत आणि इथे मात्र सांगतायत बॅटर थांबा डीजे थोडं डिसिजन पेंडिंग आहे. अगदी स्क्वेअर लेग पंचांची मदत घेत आहेत. त्याच्यानंतर डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि फलंदाज बाद. यस बॅटर इथून बाद झालाय. स्विच इट करण्याचा प्रयत्न अगदी फुल लेनचा बॉल होता, ब्लॉक केला होता आणि इथे मात्र बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. अगदी यशांच्या समोर सापडलाय. LBWच्या साह्यानं विजयाला इथून परतावं लागतंय. मोबाईल आणि टीव्हीवर बघतले रटी त्याची कस. मोबाईल आणि टीव्हीवर बघतले रटी त्याची कस. अजिंक्य पवार KTC लाईव्ह वाला रायगड जिल्ह्यामध्ये फेमस. अजिंक्य पवार KTC लाईव्ह वाला रायगड जिल्ह्यामध्ये फेमस.
नक्कीच 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 अजिंक्य पवार हे नाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेर देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे. कारण की KTC लाईव्हच्या माध्यमातून घेतलेली अफाट मेहनत अगदी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. अगदी कमी कालावधीमध्ये यशाच्या उंच शिखरावरती जाऊन पोहोचणारी ही वाहिनी आपण पाहताय. KTC लाईव्ह आपल्या अगदी जवळची हक्काची वाहिनी म्हणजे KTC लाईव्ह. क्लॅरिटी आणि क्वालिटी जिची खऱ्या अर्थानं सातत्यानं चर्चेत राहिली आहे. सध्याच्या घडीला क्लॅरिटीच्या बाबतीमध्ये KTC लाईव्ह अगदी अव्वल दर्जावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि त्या KTC लाईव्हचे सर्व अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम खऱ्या अर्थानं अफाट मेहनत घेते आहे. आणि आत्तापर्यंत 43,000 या ठिकाणी आपण सबस्क्रायबर पाहत आहे. हलक्या हातानं सॉफ्ट हॅन्डनं समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी वेगानं आले. चांगली फिल्डिंग एकच धावेतून पाहायला मिळते. आता मात्र खऱ्या अर्थानं आपण पाहताना 4थ्या क्रमांकावरती भावेश आलेत आणि त्यांनी मात्र संयम दाखवला. एक सिंगल डाव घेतले आणि स्ट्राईकवरती अजय भस्माला आणला. कारण की त्यांना माहिती आहे अजय भस्मा असा फलंदाज आहे ना, कोणत्याही क्षणी घेर बदलण्याची ताकद या फलंदाजाकडे. या धावसंख्येचा टार्गेट जर आपल्याला सेट करायचा असेल ना तर अजय भस्मा आणि अजय भस्माची बॅट या इनिंगमध्ये बोलणं फार गरजेचं राहील. दर्शन पुनश्च एक जा ऑन साईडला फटका. परफेक्ट टायमिंग. बॉल चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्प्या अखेर चौकार. चला स्पीडअप करा. एकत्रित येऊ नका लगेच. प्रत्येक बॉलवरती आणि प्रत्येक षटकामध्ये एकत्रित येऊ नका. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मैदानाच्या आतमध्ये एक छोटासा ड्रिंक ब्रेक होईल. त्याच्यामध्ये तुम्ही टीम मीटिंग करू शकता. फक्त आपल्याकडे 25 मिनिटांचा अवधी आहे 5 षटकांसाठी. धाव फलकावरती आपण पाहताय जाऊन पोहोचली आहे 17 वरती. तिसरं षटक आता प्रगतीपथावरती आहे. सर्व काही चांगलं चाललं होतं मी तर म्हणेन कलंबोली टीमच्या बाजूनं दर्शन या गोलंदाजानं. परंतु शेवटच्या बॉलवरती अजय भस्माच्या बॅटमधून चौकार आला आणि धावसंख्या अगदी पाहायला मिळते ती 17 वरती. 2 बाद 17 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना माथेरान टीमची पुनश्च एकदा संतोष गारे आपल्याला सेकंड स्पेलमध्ये पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकामध्ये चांगला बॉल वेगवान तेज सर्रार आउटसाइड दी ऑफ स्टंप शरीरापासून थोडासा दूर ठेवला आणि हिथून जर पाहायला गेलं तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. याच कामासाठी आणि याच चेंडूंसाठी या गोलंदाजाची ओळख आहे. तो संतोष गारे गोलंदाजी ट्रॅकवरती. इथून आणखीन एक चांगला बॉल परंतु या चेंडूवरती अगदी आपण पाहताय सर बॅटच्या साह्यानं आहे का लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकामध्ये ऍड होईल. धाव फलकामध्ये तुम्ही पाहू शकता 18. धीरज घोसालकर आपण व्यासपीठावरती या. सॉफ्टांना एक धाव कंप्लीट झाली. वेगानं पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी हाबी आहे वेगानं सरसावलेत. बॉल हातातून निसटलाय. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. बॉल हातामध्ये गॅदर करणं गरजेचं आहे. बॉलचं कलेक्शन होणं फार गरजेचं आहे. बॉल जसा हातामधून निसटला तशी दुसरी धाव इथून कंप्लीट झाली आहे. अजयला माहिती आहे फिल्डर अगदी डीपमध्ये आहेत. सॉफ्टहँडने इथून फटका खेळून काढला. सिंगल अगदी वेगाने कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न त्याच्यामध्ये यश आलं. स्विच इट करण्याचा प्रयत्न इथे मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. वेगवान बॉल आणखीन एक अगदी आपण पाहताय डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 20 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना अगदी आपण पाहताय या ठिकाणी 4 बॉलचा खेळ अगदी समाप्त झाला. पुढे येऊन सरसावत गॅपमध्ये फटका केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी थोडंसं फंबल झालं
आणि लगेच दुसरी धाव. हा जे भस्म आहे मित्रांनो बॅटिंगसाठी अगदी चपलाई त्याची या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कारण की ज्या बेली पहिली धाव अगदी वेगानं तो कंप्लीट करत असतो आणि जसा फिल्डरकडनं बॉल हातातनं निसटेल ना लगेच दुसऱ्या धाबेचा कॉल असतो. त्याच्या जोडीनं बॅटर जो दुसरा असतो ना त्याची तर अगदी दमचाकत होते. एवढा स्पीड या अजय बस्माकडे. ज्या प्रकारे वेगवान बॅटिंग करतो ना तेवढाच वेग त्याचा धावण्यामध्ये देखील आहे. इथून 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 2 धाब्याच्या साह्यानं धावफलक अगदी आपण पाहताय 22. इथे कमी गतीनं टाकला होता. ऑन साईडला टर्न झालाय बॉल. त्या ठिकाणी योगेश पाहायला मिळतात परंतु यावेळी चांगली फिल्डिंग अक्षय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आणि इथून मात्र चांगली फिल्डिंग एकच धाब्यातून कंप्लीट झाली. एका धाब्याने धावफलक आपण पाहू शकता जाऊन पोहोचलाय ते 23 वरती. 2 बाद 23 ही धावसंख्या प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना माथेरान टीमची आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे पहिलं सत्र समाप्तीसाठी. इथे मात्र छोटीशी टीम मीटिंग होईल. एक छोटासा ड्रिंक ब्रेक होईल. आता मात्र कॅप्टन थोडेसे गोलंदाजांना कानमंत्र देताना पाहायला मिळतील. इकडे मात्र बॅटरचे देखील थोडेसे कानमंत्र आता होतील. अजय बस्मा आपल्या साथीदाराला इथून काम मंत्र देताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन चाललाय जीत रोजारियो. धीरज घोसालकर या लगेच या. जिथे असाल तिथून धावत पळत लगेच या आणि वेळ नाहीये जास्त. धीरज घोसालकर या लगेच आपण. मंगेश दादा पवार यांचे सुपुत्र आविष्कार मंगेश पवार यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहताय, ज्यांच्या संकल्पनेतून ज्यांच्या आयोजनामध्ये ही स्पर्धा आपण पाहताय वाकस ट्रॉफी 2025 मंगेश दादा पवार यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा. अजिंक्य पवार यांनी एक शब्द टाकला होता की दादा एक रजनी स्पर्धा आपल्याला या वाकसच्या मैदानावरती भरवायची आहे आणि त्यांच्या शब्दाला लगेच परवानगी दिली आणि ही स्पर्धा अगदी आपल्या समोर आपण पाहताय. वाकस ट्रॉफी 2025 हे भव्य आणि दिव्य दर्जेदार असं आयोजन आणि तेवढीच नियोजनबद्ध स्पर्धा. संपूर्ण वाकसकरांनी या स्पर्धेचं नियोजन केलंय. अफाट मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे. त्या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया. स्पर्धा म्हटली की उत्कंठा असते परंतु या स्पर्धेमागची मेहनत अफाट असते मित्रांनो. आणि त्यातील अगदी रजनी स्पर्धा म्हटली ना तर अगदी हलक्या हाताने कट केलाय. इथे बीट केलाय फिल्डरला. डीप मध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. चांगली फिल्डिंग आणि ज्या वरच्या रस्त्याला बघा बाईक लावल्यात रस्त्यामध्ये. आपण त्या बाईक बाजूला करा. त्या ठिकाणी आमचे मंगेश दादा पवार यांचं आगमन होतंय. पुन्हा एकदा या स्पर्धेच्या ठिकाणी आपण जरा बाईक साईडला घ्या. धाव फलकावरती आपण पाहताय 26. चौथं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाज ज्ञानेश्वर आपण पाहताय. एक कष्टपैलू दर्जाचा खेळाडू आपण पाहताय कलंबोली टीमकडनं. यंगस्टर आहे कलंबोली टीमचा परंतु कामगिरी अगदी उल्लेखनीय आहे. चांगली कामगिरी त्याची राहिली आहे कलंबोली टीमसाठी. दशरथ देशमुख यांच्या तालमीमध्ये हे सर्व खेळाडू घडताना आपल्याला पाहायला मिळतात. हा आणखीन एक चांगला बॉल. फुलर लेनचा बॉल वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये यश आलाय. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. माहिती आहे ज्ञानेश्वरला इथे फलंदाजाचा फुटवर्क नाही आहे. त्याच्यापासून थोडेसे दूरवर बॉल टाकले ना तर इथून निर्धाव पाहायला मिळतील आणि तेच प्रयत्नामध्ये त्याला यश आलंय. इथे हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. बेकंड एरिया आहे. बॉल एक टप्पा अखेर समालोचन कक्षाला आमच्या या व्यासपीठाला सलामी देणारा हा चौकार आलाय फलंदाज बाबेच्या बाटमधून. नक्कीच वाकस ट्रॉफीची चर्चा संपूर्ण रायगडभर आपल्याला होताना पाहायला मिळतीये. इथे काय फटका सजवलाय परंतु डीप मध्ये अगदी वेगानं त्या ठिकाणी योगेश आलेत.
आणि इथे मात्र चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. तोपर्यंत अगदी 2 धाबा इथून पाहायला मिळतात. इनफिल्डच्या वरून अगदी शॉर्ट कव्हरमध्ये जो क्षेत्ररक्षक आहे ना त्याच्या अगदी डोक्यावरून हा फटका सजवला होता, परंतु वाईडिश लॉंग ऑफ पासून खऱ्या अर्थाने योगेश त्या ठिकाणी पोहोचलेत. कमालीची रनिंग पाहायला मिळाली आणि तिथून आपल्या टीमसाठी 2 धाबा वाचवल्या. धाबा धावफलकावरती 32. हलक्यातनं अगदी कट केलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाबेतून कंप्लीट होताना पाहायला मिळेल. 33 धाबा धावफलकावरती आता आपण पाहताय. 2 बाद 33 ही धावसंख्या. माथेरान टीम बॅटिंग करतीये. अजय बसमा जो सलामीला गेला अजूनही मैदानावरती अगदी तक धरून उभा आहे. एका एंडने धाबा बनवतोय. टीमला खऱ्या अर्थानं तारण्याचं काम, एक चांगल्या टोटलकडे नेण्याचं काम त्याच्या माध्यमातून चालू आहे. ऑन साईडला टर्न केला बॉलला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत सँडी. चांगली फिल्डिंग. एकच धाव. जेवढे चलाक आणि चतुर अजय बसमा आहेत ना त्याच्यापेक्षा चलाक सँडी त्या ठिकाणी निघालेत. वेगानं आले, चेंडूला अडवलं, फेकी अचूक. इथून आपण पाहताय 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा धावफलकावरती 34 आपल्याला पाहायला मिळतील. आणि नेक्स्ट इनिंगसाठी आणि नेक्स्ट ओव्हरसाठी मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेला ॲज अ कॉमेंटेटर म्हणून लीड केलंय ते आमचे प्रकाश सर इथे मात्र मायक्रोफोनवरती जोडले जातील. यस, मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा वाकस ट्रॉफी 2025. थँक्यू सो मच सर. आपण जाऊया लगेच सामन्याच्या दिशेनं. तिथे आपण बघू शकतोय माथेरान विपक्षात जानमान कळंबोली या 2 संघामध्ये चाललेली भरपूर मोठी चुरस आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि यापुढील होणारी लढत आपल्याला बघायला भेटती आहे ती म्हणजेच जय खांबाया श्री गणेश गिरवले विपक्षात जे के शेलू या 2 संघामध्ये. तर दोन्ही संघाच्या गडदर आपण मिड इनिंगच्या क्षेत्रामध्ये टॉस करण्यासाठी मात्र तिकडे टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. मॅचमध्ये आपण भरपूर चांगलं क्रिकेट बघतोय. तिकडे बॅटिंग करत असताना माथेरान संघाला आपण बघायला आणि माथेरान संघाचा एक ताबडतोड खेळाडू म्हणजेच जो ओपनर झोनमधून एंटर झाला फलंदाजी करण्यासाठी तो अजय बसमा तिकडे स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतोय. आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण बघू शकाल भावेश हा फलंदाज बघायला भेटतोय. आणि मैदानामध्ये जानमान कळंबोली संघाकडून मात्र हे 5वं षटक फेकण्यासाठी विकास सज्ज झाले आहेत. विकासचा पहिलाच बॉल खराब होता आणि तासावरती अजय बसमाने दाखवलाय आपला बॅटचा दम आणि चेंडू पाठवून दिलाय स्वर्लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 षटकार. अगदी आपण बघू शकाल ऑन स्क्रीनवरती कशा प्रकारचा फटका होता. अगदी अजय तिकडे जर बघायला गेले तर अगोदरच मन बनवून राहिले होते की मोठा फटका मला खेळायचा, कारण धावफलकावरती भरपूर कमी रन्स होत्या त्या म्हणजेच माथेरान संघाच्या. आणि लगेच तिकडे बघायला गेले तर फलंदाज अजयने मात्र नक्कीच 5व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती आपल्या बॅटची बाजू खोलली आणि तिथून एक चांगल्या पद्धतीनं रन्स मात्र नक्कीच आल्या. आणि आता धावफलकावरती थोडासा बदल होत असताना आपण माथेरान संघाला मात्र 40 या धावसंख्येवरती बघतोय. धाबा धावफलकावरती तिकडे मात्र मैदानामध्ये सध्या सकडीला चुका होत आहेत. फर्स्ट रन कंप्लीट झाल्या. दुसरीसाठी मात्र अगदी अजय सध्याच्या स्थितीला रनसाठी मात्र नक्कीच पळत सुटलेत. आणि पंचांनी मात्र तिकडे आता पुन्हा एकदा सिग्नल दाखवला की फलंदाज होतोय या क्षणी मैदानामध्ये बाद. आणि बॅटिंग करत असताना माथेरान टीमला लागतोय हा विकेट. थँक्यू डिझे. बॅटर आपण थोडंसं थांबायचं. मला वाटतं तिकडे दोन्ही पंच चर्चा करतायत की यस बॅटर क्रॉसिंग राहिलेत की नाही हे पाहण्यासाठी मात्र नक्कीच इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तर आता इथे चेक केलं जाईल.
बरोबर आपण बघू शकतोय हा सिग्नल चेक केला जातोय, कारण दोन्ही संघाला महत्त्वाचा निर्णय हवा आहे आणि तोच निर्णय शोधण्याच्या प्रयत्नामध्ये आपण आमची संपूर्ण टेक्निकल टीम मात्र नक्कीच थोडीशी व्यस्त झालेली बघायला भेटते. KTC लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा मात्र नक्कीच लाईव्हच्या माध्यमातून मात्र नक्कीच आपल्याला बघायला भेटते आणि बरोबर इथे मैदानामध्ये हा सिग्नल सध्या तरी चेक केला जातोय. आणि यस मला वाटतं इथे फलंदाज भावेशच बाद झालेला बघायला भेटतोय, म्हणजेच इथून तिकडे अजय बसमा मात्र नक्कीच पॉपिन ग्रेडच्या समोर खेळत असताना बघायला मिळेल. आणि मॅचमध्ये आता आपण बघू शकतोय बॅटिंग करण्यासाठी अजून एक नवीन फलंदाज एंटर होतोय. चला अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये, दोन्ही संघाला वारंवार सूचित करण्यात येते कारण वेळ फार महत्त्वाचा आहे. चला पुढच्या सामन्याचा टॉस केला जातोय. विनंती असेल जय खांबाया श्री गणेश गिरवले विपक्षात JK शेलू या दोन संघामध्ये बघायला भेटेल सेकंड राऊंडची पहिली मॅच. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचं आहे, नाणेफेक केला जाईल. सामना खूप चांगला आहे. तिकडे मैदानामध्ये माथेरान संघ बॅटिंग करते आहे आणि समोर आपण बघू शकतोय सध्या तरी विजय इंटर झाले आहेत. विजयला मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी पाठवलं जात आहे. ऑन साईडला मात्र मनगटाचा सारणा चेंडू बॅटमधून फिरवून काढलाय आणि बरोबर तिथे मात्र फलंदाज विजयच्या बॅटमधून या चेंडूवरती एक सिंगल सध्या तरी कन्वर्ट होतीये. एक सिंगल नक्कीच भेटली आहे. तिकडे मैदानामध्ये आपण सध्या बघू शकाल या सामन्यामध्ये चर्चेमध्ये असलेला खेळाडू म्हणजेच अजय बसमा मात्र तिकडे माथेरान संघाकडून स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना बघायला भेटेल. टेनिस क्रिकेट विश्वातील एक फार मोठं नाव खरं तर या खेळाडूनं कमवलं आहे आणि ती चर्चा नेहमीच त्याची अनेक वेळा अनेक स्पर्धामध्ये राहिली आणि म्हणूनच हे नाव त्याला सुपर्द झालं आहे. हो शॉर्ट बॉल होता, गती ओळखली आहे, टप्पा ओळखलाय, नियंत्रण ओळखलाय आणि फलंदाज अजय बसमाच्या बॅटमधून आलाय. हा एक चांगलासा फटका फाईन बाउंड्री लाईनचा पलीकडे लावलाय आपल्या बॅटचा हा पूर्णपणे झोल आणि तिथून आलाय हा षटकार. खरं तर वाकस चषकाची चर्चा मात्र भरपूर प्रमाणामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आजची तिसरी रात्र आहे आणि तिसऱ्या रात्रीमध्ये आपण बघतोय सध्या तरी हा वाकसकर चषक मात्र भरपूर चांगल्या पद्धतीने मात्र नक्कीच घडत असताना बघायला भेटतोय. तिकडे अजय बसमाची बॅट मात्र आता सध्या तरी माथेरान संघासाठी माथेरान गावासाठी मात्र चांगल्याशा धावा मिळवत असताना बघायला भेटती आहे. ओपनर क्षेत्रामधून हा खेळाडू एंटर झाला होता आणि तिथून बराच उशीर तो थांबला होता आणि आता कुठे त्याची बॅट मात्र मैदानामध्ये चांगल्याशा रन्स मिळवत असताना बघायला भेटती आहे. चला शेवटचा कॉल असेल जे खांबाया श्री गणेश गिरवले विपक्षात JK शेलू या दोन्ही टीमच्या कॅप्टनला की आपण यायचंय. टॉस केला जाईल टॉस बॉक्समध्ये. गोलंदाजी करत असताना आपण सध्या तरी मैदानामध्ये विकासला बघतोय आणि विकास सध्या मैदानामध्ये या ओव्हरमध्ये मात्र भरपूर मागणा ठरला आहे. हो थोडंसं या क्षणी मात्र आउटसाइड द ऑफस्टंपच्या दिशेनं टाकलेला बॉल अगदी बघायला गेले तर पंचांनी ही लाईन चेक केली. अगदी बघायला गेले तर बऱ्याचसा बाहेरना चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तिथे फलंदाजी करत असताना आता सध्या माथेरान टीमला एक सिंगल एक्सामधून मिळते आणि स्कोरबोर्डवरती आपण बघू शकाल सध्या तरी 49 धावसंख्येवरती पोहोचत असताना माथेरान संघाला आपण बघतोय. हो शॉर्ट बॉल होता, मागे सरकली आहेत, फायदेशीर केलाय अजय बसमाडा या चेंडूला आणि आता सफल लेवलचा फटका पाठवलाय पॉइंट कव्हरच्या डोक्यावरनं. सीमा पार मिळत आहेत फलंदाज अजयच्या बॅटमधून याच्या. खूप चांगला फटका मैदानामध्ये मात्र तिथे पॉपिन क्रिसवरती बॅटिंग करत असताना पण अजय बसमाच्या बॅटमधून येत असताना बघायला मिळाला. पूर्णपणे मागे सरकला, बॉलला येऊन दिलं. तदनंतर त्याने मात्र आपल्या बॅटचं अटॅकिंग काम मात्र नक्कीच करून दाखवलं आणि आता या स्कोरबोर्डवरती माथेरान संघ मात्र भरपूर मोठेपणा करत असताना बघायला मिळेल. 5 षटकांचा सामना, षटक 5वं सुरू आहे आणि मैदानामध्ये आपण बॅटिंग करत असताना माथेरान संघाची चर्चा या धावफलकावरती सध्या तरी 53 या धावसंख्येवरती झालेली बघतोय.
53 धावा धावफलकावरती बनतायत. मॅचमध्ये फिल्डिंग थोडंसं चेंज केलं जात आहे. जो फाईन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता तो आता आतमध्ये घेतला आणि आता पॉईंट कव्हर उपस्थित क्षेत्रामध्ये मात्र सज्ज केला आहे. हो सफल झालेत. अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटवरती हवं तसं कनेक्शन करता आलं नाहीये. तिकडे फलंदाज अजयला आणि बहुतेक आपण खेळपट्टीवरती सध्या या शेड्यूवरती बघू शकतोय. पण या शेड्यूवरती एक सिंगल आहे का? यस, एक सिंगल या शेड्यूवरती 22 मधून मिळत असताना बघायला मिळेल. आणि तिकडे सध्या तरी आपण बघू शकतोय अगदी सामन्याचं पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण या मॅचमध्ये बघितलं माथेरान संघाने मात्र खूप चांगलं क्रिकेट खेळलं. असं वाटत होतं की डाव कमकुवत राहील, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये अजय बसमाच्या बॅटमधून एक चौकार, 2 षटकार आले आणि अशा प्रकारे हा डाव अगदी बघायला गेलं तर माथेरान संघाचा पोहोचलाय 5 ओव्हरच्या पहिल्या इनिंगमध्ये 54 वरती आणि 55 धावेचं लक्ष चेस करत असताना मात्र जय हनुमान कळंबोली संघ आपल्याला बघायला मिळेल. आणि आपण जातोय नेक्स्ट मॅचच्या टॉसच्या दिशेने आपल्याला बघायला मिळेल सेकंड राऊंडची पहिली मॅच जे खांबाया श्री गणेश गिरवले विपक्षात JK शेलू या दोन संघामध्ये. शेवटचा कॉल असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करा. नाणेफेक केला जाईल. इथे टॉस केला जातोय आणि हा टॉस मी सन्माननीय विद्यमान आमचे आदरणीय सचिनजी भोपतराव यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. पहिला सामना आपण जिंकत असताना पाहिला होता थेट अगदी नक्कीच जय खांबाया श्री गणेश गिरवले संघाला आणि दुसरा सामना जिंकला होता तो म्हणजेच JK शेलू संघानं. तर आता या दोन संघामधून बघायला मिळेल एक फार मोठी भागीदारीची लढत आणि या लढतीचा टॉस मात्र तिकडे आमच्या नक्कीच पाहुण्यांच्या शुभास्य होत असताना बघायला मिळेल. चालू सामना देखील आपण फार चांगला बघतोय. पहिल्या सत्रामध्ये जिथे बॅटिंग करत असताना माथेरान संघानं 54 धावा कुठल्या 5 ओव्हरमध्ये आणि सामन्यामध्ये आपण बघू शकाल 55 धावेचं आव्हान चेसिंग करत असताना मात्र आपण जय हनुमान कळंबोली संघाला बघाल. इकडे टॉस झालाय आणि टॉसमध्ये JK शेलू संघानं कौल जिंकून थोडंसं पेंडिंग क्षेत्रामध्ये निर्णय ठेवलेला बघायला भेटेल. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा अगदी आपण खरं तर माननीय श्री मंगेश दादा पवार यांच्या आयोजनातून साकारलेल्या या वाकस चषकामध्ये मात्र भरपूर स्वागत करू आणि सर्वजण पुन्हा एकदा या चालू सामन्याच्या दिशेने जाऊया. चला तर तिकडे जाऊया आपण चालू सामन्याच्या दिशेने. चला फास्ट घ्यायचं आहे. चला जय हनुमान कळंबोली संघ आपली फलंदाजी देखील आपण मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे कारण वेळ फार महत्त्वाचा आहे. जवळपास आपण बघू शकतोय इथे भरपूर सारा टाइम देखील झालेला आहे त्यामुळे आपण सामना लगेच स्टार्ट करतोय. 55 धावेचा पाटला चेस करत असताना या सामन्यामध्ये आपण जय हनुमान कळंबोली संघाला बघतोय आणि हे चेस सक्सेस होईल की नाही हे पाहण्यासाठी मात्र आता नक्कीच आपण पुन्हा एकदा चालू मैदानाच्या क्षेत्रामध्ये जाऊया. फार चांगला सामना होईल यात मात्र काहीच शंका नाही आहे. पहिल्या डाबामध्ये एक चांगलं टार्गेट बनवलंय बॅटिंग करत असताना माथेरान संघानं, परंतु विसरून चालणार नाही आहे कारण कळंबोली संघाकडे देखील बऱ्याचशा चांगल्या फलंदाजांचा भरणा आहे आणि या सामन्यामध्ये मात्र नक्कीच हे चेज डेफिनेटली होण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच संपूर्ण कळंबोली संघ देखील करेल. आणि सामन्यामध्ये आपण बघू शकतो बॅटिंग करण्यासाठी दशरथ आणि संतोष हे दोन फलंदाज मात्र तिकडे मैदानामध्ये दाखल होत आहेत. जय हनुमान कळंबोली संघाची A1 जोडी मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी इंटर होती आहे ज्यांच्या नावाचा डंका जर बघायला गेले तर उभ्या कर्जत टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये आणि तदनंतर बघायला गेले तर अखंड रायगड जिल्ह्यामध्ये राहिलेला आहे असा हा संघ. आणि या संघाची ही सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना आपण सध्या तरी अगदी नक्कीच मैदानामध्ये बघतो आहे.
आणि विनंती असेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला की आपला टायमर इथे काउंट केला जातो, त्यामुळे आपण फास्ट घ्यायचं आहे. भरपूर मानाची स्पर्धा आहे खरं तर. भरपूर चांगल्या संकल्पनेतून राहिलेली ही वाकस ट्रॉफी आपण सर्वजण एन्जॉय करतोय. शैलू संघ आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे लगेच. जाऊया सामन्याच्या दिशेनं. तिकडे स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असता आपण संतोष या फलंदाजाला बघायला आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती दशरथला बघतोय. आणि बॉलिंग ट्रॅकवरती मात्र माथेरान टीमकडून पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या पॉवर प्लेमध्ये मात्र बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाली आहेत. ओव्हर दी विकेटनं सध्या जीत हा गोलंदाज. जीत मैदानाच्या आतमध्ये तिकडे ओव्हर दी स्टंप्सनं मारा करेल पहिल्या पॉवर प्लेमध्ये. आणि तिकडे बॅटिंग करत असताना संतोषला पण बघताय. पहिलाच बॉल बॅटच्या समोर टाकलाय. वेगाचा बॉल होता परंतु वेगात प्रत्युत्तर दिलंय आपल्या बॅटनं. आणि आता जर्मन कळंबोली संघाचा पहिलाच स्टार्टिंगचा पहिला बॉल बघायला गेले तर सुरेख पद्धतीने खेळत असताना संतोष या बॅटरला बघतोय. बॉल पाठवल्या सीमा पार मिळाल्यात पहिल्या चेंडूवरती 6. परफेक्ट बघायला गेलं तर खूप चांगलं टायमिंग तिकडे बघायला मिळालं फलंदाज संतोषचं. अगदी आमच्या संपूर्ण ऑल इंडियरांनी देखील हा चेंडू चेक केलेला आहे. 6 धावा आहेत. षटकार येत असताना बघायला मिळेल. या चेंडूवरती फलंदाजी करत असताना सध्या तिकडे संतोष या फलंदाजाच्या बॅटमधून भरपूर चांगलं क्रिकेट तिकडे मैदानामध्ये मात्र पहिल्या चेंडूवरती खेळलं गेलं या फलंदाजाच्या बॅटमधून. तदनंतर हा चेंडू बघायला गेलं तर थोडंसं सन्मानित करत असताना फलंदाजाला आपण बघाल फक्त आणि फक्त 38 सर्कलमध्ये हा चेंडू डिलेकेट टच केला. मिळाली एक सिंगल. आणि इथून दाफल कबड्डी पुन्हा एकदा आपण चर्चा करूया. फलंदाजी करत असताना अगदी जर्मन कळंबोली संघाचा बिना नुकसानात 7 धावा सध्या तरी लागलेल्या आहेत बॅटिंग करत असताना या स्कोरबोर्डवरती. 55 धावेचा पाठला करायचा आहे. आणि हा पाठला इथे मैदानामध्ये खरं तर नक्कीच करण्याचा प्रयत्न तिकडे मैदानामध्ये संपूर्ण दोन्ही फलंदाजांच्या पाठमधून केला जातो आहे. स्ट्राईक रोटेट झाली. या स्ट्रायकर एंडला आपण बघू शकतोय दशरथ सर बॅटिंग करतायत. आणि हा फटका खूप चांगला आहे. तिकडे मैदानामध्ये शॉर्ट स्वेलेक्सच्या डोक्यावरून हा चेंडू खेळून काढला होता परंतु फाईन 38चा फिल्डर तिकडे बॉडी लाईनच्या जवळ जाऊन बॉल स्टॉप करतोय. आणि तोपर्यंत खेळपट्टीवरती लक्ष टाकलं तर सध्या तरी फलंदाज दशरथ सरांच्या बॅटमधून मात्र या चेंडूवरती सध्या 2 धावा सुपूर्द होत असताना बघायला भेटेल. चांगलं क्रिकेट सुरू आहे. चांगलं क्रिकेट तर खेळावंच लागेल कारण प्रश्न इथे कळंबोली गावाचा देखील आहे आणि त्यानंतर आपल्या नावाचा देखील आहे. आणि त्यामुळे इथे मैदानामध्ये मात्र सध्या तरी नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स मात्र इथे बॅटिंगमधून सादर होतोय तिकडे दोन्ही फलंदाजांचा. जीत सज्ज झाली आहे बॉलिंग ट्रॅकवरती. माथेरान टीम करून बॅटची टॉपेज आहे. मिस सामिंग आहे. आणि सामन्यामध्ये आता फलंदाजी करत असताना पहिल्या पॉवर प्लेमध्ये जर्मन कळंबोली टीमला लागतोय हा पहिला रेड सिग्नल. ओईटी आउट. मध्ये आपण बघू शका इथे नाराजगीचं रूप घ्यावं लागलं तिकडे फलंदाज दशरथ सरांना. खरं तर आज वेळ आपली नव्हती हे मात्र नक्कीच आपल्याला वेळेने सांगून दाखवलं. आणि प्रत्येकासाठी वेळ तर सारखी नसते वारंवार तुम्हाला सांगितलं जात असतं. आणि जरूर तीच वेळ आज कुठेतरी जर्मन कळंबोली संघाचा एक्सप्रेस खेळाडूसाठी मात्र भरपूर स्ट्रगलमय राहिली. आणि तिकडे माथेरान संघाला अगदी बघायला गेलं तर महत्त्वाचं विकेट मात्र या मॅचमध्ये या डावाला रोखण्यासाठी सापडलेला बघायला भेटतो आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले आहेत. ऋषीला तिकडे पाठवले गेले. पुन्हा एकदा जीत मात्र मैदानामध्ये माथेरान टीम कडून मात्र पहिलं पॉवर प्लेचा स्पेल टाकत असताना बघायला भेटतोय. ओहो यावेळेला तिकडे मैदानाच्या आतमध्ये वेगळं दृश्य बघायला भेटेल. बॅटची थोडीशी टॉपेज. त्यानंतर जर बघायला गेलं तर बॉल न केलंय मिडल स्टिकचं कॉम्बिनेशन म्हणजेच लागतोय लागोपाठ या सामन्यामध्ये. सध्याच्या स्थितीला बॅटिंग करत असताना जर्मन कळंबोली टीमला हा दुसरा विकेट बॅट्समन ऋषीबाद.
हे गुड आहे. चला पुन्हा एकदा शेवटचा कॉल असेल जे के शेलू संघाला की आपला डिसिजन काय आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तिकडे आपण बघू शकाल फलंदाजी करत असताना आता जयमान कळंबोली संघाने मात्र 2 खेळाडू गमावलेत आणि आता 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी मात्र मैदानामध्ये फलंदाज ज्ञानेश्वर मात्र सध्या तरी दाखल झालेला बघायला भेटेल. सामन्यामध्ये हिमतीला दाद द्यावं लागेल सध्या तरी माथेरान संघाच्या, कारण सुरुवातीला 2 बॉलवरती बघायला गेलं तर खूप मोठं आक्रमण केलं होतं कळंबोली संघाने, परंतु जीत मैदानाच्या आतमध्ये या ओव्हरमध्ये बघायला गेला तर फार सुरेख वेगाची गोलंदाजी टाकतोय आणि या दरम्यान तिकडे या जीतचा येतोय या पहिल्या पॉवर प्लेचा. हा शेवटचा बॉल निर्धारित आणि मॅचमध्ये पहिलं पॉवर प्ले संपन्न होत आहे आणि माथेरान संघाने गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये जीतला आपण पाहिलंय आणि जीतने पहिलं स्पेल टाकत असताना खर्च केला त्या म्हणजे फक्त आणि फक्त 9 आणि मिळाल्या त्या म्हणजे महत्त्वानं 2 विकेट आणि अशा प्रकारे इथून हे पहिलं षटक माथेरान टीम्स आपल्याला बघायला मिळत आहे. आणि बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये आपण बघतायत जयमान कळंबोली संघ 9 धावा प्लस 2 लॉस या बॅटलमध्ये आहे. 55 धाब्याचा पाठलाग करतीये या सामन्यामध्ये सध्या तरी कळंबोली क्रिकेट संघ. मॅचमध्ये शेवटपर्यंत ही लढत मात्र भरपूर स्ट्रॉंग खेळली जाईल हे मात्र दोन्ही संघांकडून आपल्याला बघायला भेटेलच. दोन्ही संघ फार मोठ्या नामवल्ली यादीचे संघ आहेत आणि दोन्ही संघांनी अगोदरच्या विश्वामध्ये बघायला गेले तर आपल्या अगदी भूतकाळामध्ये चांगलं क्रिकेट खेळलं आणि तदनंतर आज भविष्याच्या क्षेत्रामध्ये मात्र ते मैदानामध्ये आपण वाकस ट्रॉफीमध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना बघतोय. पहिल्या सत्रामध्ये आपण माथेरान टीमला खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना पाहिलं. 5 षटकांमध्ये त्यांनी 54 कुठल्या 55चं टार्गेट ते इथे समोर कळंबोली संघाला देत असताना जाणवले आणि पहिला ओव्हर संपन्न होत असताना पण फक्त 9 पाहिल्यात. आता तिकडे मैदानामध्ये दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. चांगलीशी ऑन ड्राईव्ह बघायला भेटली. मिडॉनचा फिल्डर बॉलला पकडून फेकतोय. तिकडे क्षेत्रक्षणामधून सध्या तरी आपण खूप चांगलं क्षेत्रक्षण होत असताना बघू शकताय माथेरान संघाकडून आणि या बॉलवरती मात्र तिथे फलंदाजाचा बॅटमधून भेटती आहे एक सिंगल. एक सिंगल आली आहे. स्ट्राईक थोडीशी रोटेट झालेली आपण बघू शकतोय मैदानामध्ये. फलंदाजीसाठी एक चांगला बॅटर आहे तिकडे मैदानामध्ये खोला टाकलेला बॉल. हो यावेळेला मात्र ओव्हर थ्रो केला जातोय आणि तिकडे आता चान्स पुन्हा एकदा ओव्हर थ्रो राहिलाय आणि आता इथून हा चेंडू जर बघायला गेला तर सध्या सगळीला नक्कीच ओव्हर थ्रो मधून तिकडे भरपूर चांगल्या प्रकारे रन्स देत असताना बघायला मिळतोय फलंदाजी करणाऱ्या जयमान कळंबोली संघाला. अगदी या चेंडूवरती आपण बघतायत सध्या तरी 3 धावेचं चित्र रेखाटलं गेलं फलंदाजांकडून. जिथे संधी मिळेल जिथे एक धाव जात होती तिथे मात्र मैदानामध्ये अजून 2 धावा दिल्या आणि अशा प्रकारे या चेंडूवरती 3 धावा मिळत असताना सध्या जयमान कळंबोली संघ मात्र 13 या धावसंख्येवरती पोहोचती आहे. 13 धाबा दाफलकावरती बनल्या. तिकडे मात्र मैदानामध्ये सध्या तरी लेग स्पिन टाकला होता. लाऊड अपील पंचांकडे केली जाते परंतु पंच सांगतायत की हा चेंडू तिन्ही स्टंप्सला थोडासा क्रॉस करतोय आणि बरोबर मैदानामध्ये मात्र सध्या तरी तिकडे आत्ताच्या घडीला फार चांगल्या पद्धतीचा चेंडू मात्र मैदानामध्ये फेकत असताना माथेरान संघाचा अगदी विजय या गोलंदाजाला आपण बघताय. फार चांगला बॉल त्याने टाकला आणि परफेक्टली सध्या तरी मैदानामध्ये दुसरं षटक मैदानामध्ये चांगलं टाकलं जात आहे परंतु इथे स्ट्रायकर एंडला आहे ताबडतोड फलंदाज मैदानामध्ये संतोषचा बाटना आलाय. सध्या सगळीला मिड विकेट बाउंड्री लाईनचा पलीकडे हा सफल शॉट सफल तडाखा षटकार. जसे साऊंड एकदाच लावायचा समोरच्याला गाड करायचा एवढा घाण आवाज सोडणार ना. आणि यापुढील होणारा सामना आपण बघतोय जो सामना आहे तो म्हणजेच जे खांबाया श्री गणेश गिरवले विपक्षात जे के शेलू या 2 टीम मध्ये टॉस झाला आणि जे के शेलू संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेली इथे आमच्यापर्यंत पोहोचलेली ऐकायला आणि तिकडे त्या सामन्यामध्ये मात्र गोलंदाजी करत असताना गिरवले संघ आपल्याला पाहायला मिळेल.
जाऊया कंटिन्यू सामन्याच्या दिशेने, कारण तिथे हळूहळू का होईना परंतु सर्वांना हा सामना मात्र आता आवडण्यास भाग पडतोय. कारण तिथे मैदानामध्ये सध्या बघायला गेलं तर सलामीला दाखल झालेला फलंदाज संतोष मात्र या मॅचमध्ये सध्या जहानमान कळंबोली संघासाठी चांगल्या प्रोफेशनल क्षेत्राचं क्रिकेट खेळत असताना बघायला मिळत आहेत. 19 धाबा दाफलकावरती बनतायत. त्यामध्ये सिंहाचा वाटा जर बघायला गेले तर संतोषच्या बॅटमधून फार चांगल्या रन्स आल्यात. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आपण येत असताना पाहिल्यात आणि माथेरान संघाला आता थोडंसं प्रेशर बनलेलं बघायला भेटतंय. या दरम्यान तिकडे फार चांगल्या गतीचा बॉल होता, शॉर्ट ऑफ लेंथ होती, सन्मानित करण्याचा प्रयत्न केला, सॉफ्ट हँडेडनं चेंडू ढकलायचं होतं परंतु फलंदाज तिकडे संतोष या चेंडूवरती मात्र थोडीशी थांबत असताना येतोय. इथे गोलंदाज विजयचा हा डॉट बॉल. या ओव्हरमध्ये विजयचा विचार केला तर त्याने आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि सध्या तरी त्याने या ओव्हरमध्ये 10 धाबेचं योगदान खर्च केले आणि तिकडे साखरेडला कळंबोली संघाचा ब्रँड MS हिटर आपण बघतोय संतोष आहे आणि संतोषच्या बॅटनं दाखवलंय पुन्हा एकदा आसमान. अंधारामध्ये झालाय वार आणि आज बॉल होतोय मिड ऑन बाउंड्री लाईनचा बाहेर फरार. षटकार बरोबर आपण तिकडे बघू शकतोय 2 षटकांचा स्पेल संपलाय. मैदानामध्ये दुसरं षटक टाकत असताना माथेरान संघाचा विजय जर पाहायला गेले तर फार महागडा ठरला, कारण त्याने अगदी तब्बल या ओव्हरमध्ये मात्र 16 धाबा खर्च केल्या आणि अशा प्रकारे 2 ओव्हरमध्ये 55 धाबेचं चेस करत असताना आपण सध्या तरी जहानमान कळंबोली संघाला मात्र धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 म्हणजेच 25 या धावसंख्येवरती बघतोय. बघू शकतोय आपण मैदानामध्ये कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं गेलं या मॅचमध्ये सध्या तरी कळंबोली संघाच्या फलंदाजांकडून. तिकडे मैदानामध्ये सेकंड बघायला गेले तर तिसऱ्या स्पेलमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती जीत सज्ज झालेत. ज्या जीतनं पहिलं पॉवर प्ले टाकलं होतं तो जीत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल लोब फुल टॉस होता, चांगलीशी मिडॉनला ड्राईव्ह आपण बघितली फलंदाज ज्ञानेश्वरच्या बॅटमधून आणि तिथे भेटती आहे या चेंडूवरती एक सिंगल. स्ट्राईक चेंज झाली आहे. स्ट्रायकर एंडला मात्र सर्वांच्या नजरेत फिट बसलेला खेळाडू आपण सध्या तरी संतोष हा फलंदाज बघतोय. बॅटिंग करत असताना सध्या तरी संतोष आपल्याला बघायला भेटत आहेत. शॉर्ट ऑफ लेंथ होती, तिकडे बघायला गेलं तर पुल शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये हवं तसं कनेक्शन राहिलं नाहीये. बॅटचा थोडंसं कडेला चेंडू कनेक्शनात आलाय आणि फाईन क्षेत्रामधून हा बॉल पकडून फेकला. तोपर्यंत तिथे मिळत आहेत अगदी संतोष या बॅटच्या बॅटमधून एक जाव. अशा प्रकारचं क्रिकेट जरी खेळलं तरी सुद्धा हे बॅटल आता चेज होण्याच्या उंबरठ्यावरती सध्या पोहोचलेलं नक्कीच आपण बघतोय. परंतु या क्षणी खरा बॉल आहे आणि त्या खरा बॉलचा इस्तेमाल फलंदाज ज्ञानेश्वरनं केलाय. घुटना टेकून चांगला आणि मैदानामध्ये हा चेंडू पाठवलाय चांगल्या धावेंसाठी. येतो या चेंडूवरती सध्याच्या घडीला हा एक अद्भुत चांगलाचा स्ट्रोक, म्हणजेच 4 की 6 4 धाबा येत असताना आपल्याला पाहायला भेटतील. पूर्णपणे ज्या दिशेनं बॉल टाकला लेग स्टिकच्या बरोबरीनं त्याच्याच वरती मात्र पूर्णपणे आपल्या बॅटचा झोल मात्र झोकला तिकडे फलंदाजांना आणि 4 आल्या. फार चांगलं क्रिकेट ज्ञानेश्वर साखरेडला जर्मन कळंबोली संघाचा. आता होईल पुन्हा एकदा पलटवार. मैदानामध्ये बॉल पाठवलाय पुन्हा एकदा सीमारेखेच्या आरपार. षटकार मोबाईल आणि टीव्हीवर बघतले रटी त्याची कसर. मोबाईल आणि टीव्हीवर बघतले रटी त्याची कसर. अजिंक्य पवार KTC लाईव्ह वाला रायगड जिल्ह्यामध्ये फेमस. अजिंक्य पवार KTC लाईव्ह वाला रायगड जिल्ह्यामध्ये फेमस.
मॅचमध्ये इथे मात्र आता सध्या तरी माथेरान संघाला मात्र भरपूर मोठा प्रश्न बनलाय की आता या सामन्यामध्ये कदाचित नक्कीच अशाच प्रकारची फलंदाजी सुरू राहिली तर हा सामना मात्र नक्कीच जर्मन कळंबोली संघ मात्र आपल्या नावावरती लेखू शकेल. कारण ही पार्टनरशिप जर पाहिली तर मैदानामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये दुगणी होत असताना आपल्याला बघायला भेटते आहे. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये सामन्याच्या सिच्युएशननुसार मात्र क्रिकेट खेळत आहेत आणि तिकडे या जीतवरती मात्र फार आक्रमणं झाली आहेत. हो यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ लेंथ होती. तिकडे बघायला गेलं तर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे मैदानामध्ये सध्या तरी डॉट बॉल येतोय. दाफल कबड्डी आपण सध्या लक्ष टाकूया. बॅटिंग करत असताना कळंबोली संघ मात्र 37 या धावसंख्येवरती पोहोचली आहे. म्हणजेच आत्तापर्यंत या मॅचमध्ये फार चांगलं चेस करण्याचा प्रयत्न इथे या कळंबोली संघाचा राहिलाय. ओहो खोलवर टप्प्याचा बॉल तिकडे मैदानाच्या आतमध्ये सफल फटका आहे. डाऊन द ग्राउंड स्ट्रोक आपण बघू शकतो. मिडॉनला फिल्डर आली आहेत. बॉलला पकडून फेकले तिथे मिळते या षटकावरती एकच धाव आणि इथून मात्र आता अगदी षटक नंबर 3 संपन्न होत आहे. तिसऱ्या षटकामध्ये आपण जीतला पाहिलं गोलंदाजी करत असताना ज्या जीतने पहिलं पॉवर प्ले टाकलं होतं तो जीत मैदानाच्या आतमध्ये मात्र तिसऱ्या षटकामध्ये भरपूर महागडा ठरला. 13 रन त्याने खर्च केला आणि इथे 3 ओव्हरमध्ये चेस करत असताना 55 धावेचं आपण बघतोय. सध्या तरी जर्मन कळंबोली संघ मात्र या दाफल कबड्डी तब्बल 38 या धावसंख्येवरती पोहोचलाय आणि आता सामन्यामध्ये शेवटचे 12 चेंडू आणि इक्वेशन आहे ते म्हणजेच 17 धावेचं. मॅच अजून देखील बनवू शकेल कारण 12 चेंडू आहेत 17 धावा आहेत आणि क्रिकेट हा खेळ खरं तर प्रत्येक क्षणाला मात्र बदलत असतो आणि इथून मैदानामध्ये हा सामना देखील बदलायला खरं तर वेळ लागणार नाही आहे. कारण हे क्रिकेटचं क्षेत्र आहे आणि क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये प्रत्येकी वेळेला मात्र बदलणारा सहवास असतो आणि मैदानामध्ये इथे 12 चेंडू आणि 17ची गरज आहे आणि या मॅचमध्ये इथे आता चर्चा पुन्हा एकदा केली जाते संपूर्ण माथेरान संघाकडून. कारण त्यांना देखील या सामन्यामध्ये सध्या तरी मजबूत पकड निर्माण करण्यासाठी ही पार्टनरशिप तोडण्याची भरपूर गरज आहे आणि ही पार्टनरशिप तोडण्यासाठी तिकडे मात्र मौजुदी चौथ्या षटकामध्ये चौथ्या स्पेलमध्ये बॉलिंग करण्यासाठी मात्र सध्या सज्ज होत आहेत. ओरदी विकेटनं प्रतीक शिंदे इथे मैदानाच्या आतमध्ये मात्र बॉलिंग स्पेलमध्ये सज्ज झाला आहे. तिकडे मात्र सध्या तरी प्रतीक सज्ज झाली आहेत बॉलिंग ट्रॅकवरती आणि जी चर्चा आपण करत होतो ती चर्चा आता होईल सक्सेस. लाऊड अफील फलंदाज मात्र अगदी बघायला गेलं तर स्टंपचा मधोमध आहे म्हणजेच पंचांनी दिला आहे इशारा LBWचा आणि बॅटिंग करत असताना महत्त्वाच्या क्षणाला सेट फलंदाज ज्ञानेश्वर परतोय माघारी आणि सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना जर्मन कळंबोली टीमला लागतोय या मॅचमध्ये 38 वरती तिसरा विकेट. सामना मात्र हळूहळू आता बदलला जाईल. मगाशीच आपण चर्चा करत होतो की खरं तर वेळ आली तर सामना बदलेल आणि याच ती वेळ आता यायला सुरुवात झालेली बघायला भेटते आहे. हे मात्र जरूर आहे कारण तिथे अगदी चौथ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती मात्र फलंदाजाला माघारीचा प्रवास भुगतावा लागला आणि तिकडे सध्या तरी आता मॅचमध्ये पुन्हा एकदा माथेरान संघाने मात्र थोडंसं पुनरागमन करायला सुरुवात केली आहे. स्टॅकर एंडला आता फलंदाजी करत असताना पण अक्षय या बॅटरला बघतोय. अक्षय आली आहेत मिस टायमिंग आहे फटका फसला तिकडे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉलवरती येतोय. आपण बघाल क्षेत्ररक्षणामधून मिड विकेट क्षेत्रामध्ये अजय बसमा आहे चुकी होत नाही आहे आणि मॅच मध्ये आता ज्या पाऊली दाखल झाला होता त्या पाऊली माघारी परततोय. बॅटिंग करत असताना अक्षय लागतोय जर्मन कळंबोली टीमला अजून एक संकटामध्ये हा विकेट.
थँक्यू विजय. जसं सांगितलं जात असतं खरं तर समुद्रांच्या लाटांना घाबरून नौकाही कधीच पार होत नाही आणि मेहनत करणाऱ्याची आयुष्यामध्ये कधीच हार होत नाही. आणि आता मेहनत सुरू केली आहे माथेरान संघानं आणि या मॅचमध्ये लक्ष टाकलं तर चौथ्या षटकाच्या 2 बॉलवरती 2 विकेट आल्यात आणि इथून आता सध्या तरी आपण बघाल जनमान कळंबोली संघ मात्र थोडंसं स्ट्रगल करण्यासाठी भाग पडलेले बघायला भेटते आहे. फक्त आणि फक्त 38 धाबा दाफलकावरती आहेत. आता मॅचमध्ये संघर्ष मात्र व्हायला सुरुवात झाली आहे. फुल टॉस बॉल इनसाइड आउटला मात्र नक्कीच बॅटचा फेस खुला केला तिकडे फलंदाजानं. एक्सा कव्हरला फटका मात्र अगदी फुल टॉस चेंडूवरती खेळत असताना आपण बॅटर योगेशला बघितलं आणि या चेंडूवरती मात्र तिथे सध्या तरी या डावाला पुढे सरसावत असताना 2 रन्स मात्र योगेशच्या बॅटमधून भेटत आहेत. 2 धावा आल्या. दाफलक थोडंसं पुढे गेलं स्कोरबोर्डवरती आपण सध्या तरी 40 धावेचा आकडा मात्र भक्कमरित्या इथे पूर्ण झालेला बघायला भेटतोय. आणि इथून आता सामन्यामध्ये इक्वेशन जर पाहिलं तर थोडंसं चेंज झालंय. 9 चेंडू आणि आता 15 धावेची गरज. 9 चेंडू 15ची गरज आहे. तिकडे मैदानामध्ये खोला टाकलेला बॉल होता. परफेक्टली बघायला गेलं तर क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर तिकडे राहिला गोलंदाजाचा. परफेक्ट फलंदाजाचा अगदी पायाला चेंडू संपर्कात आला आणि तिथे या चेंडूवरती एक सिंगल मात्र सध्या तरी भेटती आहे. सामना हळूहळू मात्र भरपूर भिडवत असताना माथेरान संघाचा सध्या तरी प्रतीक हा गोलंदाज आपण बघता या ओव्हरमध्ये आहे. मॅच मात्र अगदी खूप काही सांगून जात असताना पाहायला मिळते सध्या तरी या सिच्युएशनला. ओहो यावेळेला मात्र तिकडे शॉर्ट बॉल होता. लेट कट करण्याचा प्रयत्न केला परंतु हा चेंडू मात्र स्ट्रेट पुन्हा एकदा विकेट किपरच्या दस्तानामध्ये जातोय आणि बरोबर हा सामना मात्र आता आपल्या बाजूनं गर्रकन फिरवत असताना सध्या तरी माथेरान टीमचा प्रतीक हा गोलंदाज. मॅच आता भरपूर कठीण होत जाईल सध्या तरी जनमान कळंबोली संघासाठी. त्यांनी वारंवार विकेट कोहली जी पार्टनरशिप आपण मोठी होत असताना पाहिली होती संतोष आणि ज्ञानेश्वरची तिथे अगदी ज्ञानेश्वर बाद झाला आणि तदनंतर मॅचमध्ये वारंवार प्रेशर रिलीज झालाय. फटका फार चांगला तिकडे पॉइंट कव्हरला फिल्डर आलेत. खूप चांगलासा स्ट्रोक होता. क्षेत्रक्षणामधून बॉल पकडून फेकला आणि तिथे मिळती आहे. या चेंडूवरती परस्पर सध्याच्या घडीला फक्त एकच धाव आणि इथून मैदानामध्ये 4थं षटक बघायला गेले तर फार निर्णायक फेकत असताना माथेरान संघाचा प्रतीकला आपण पाहिलं. प्रतीकने 6 चेंडू टाकले आणि त्या 6 चेंडूच्या स्पेलमध्ये फक्त आणि फक्त त्याने गोलंदाजी करत असताना 4 धावा खर्च केल्या आणि इथून आता हा सामना बरोबर अगदी शेवटच्या स्पेलमध्ये पोहोचत असताना बघायला मिळेल. सामना मात्र आता भरपूर रंगलाय. आजूबाजूला प्रेक्षक देखील आवर्जून ही मॅच खरं तर बघतच राहतील कारण इथे आता शेवटचे 6 बॉल आहेत आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी मात्र आपण बघू शकतो इक्वेशन आहे ते म्हणजेच 13 धावेची गरज. 6 चेंडू 13 धावा आणि मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये आपण बघू शकतोय माथेरान संघाचा एक फेस्टिवल ऑलराऊंडर म्हणजेच आपण बघतोय तिकडे अजय बसमा सज्ज झालाय ओव्हर दी विकेटनं. हा खेळाडू फार वेगळा खेळाडू आहे ज्याने खरं तर संपूर्ण अलग अलग विभागामध्ये आपल्या नावाची चर्चा केलेली आहे. तो अजय मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती इंटर झाला. मिसामिंग स्ट्रोक फटका फसला स्वतः तिकडे अजय मात्र नक्कीच फॉलो थ्रो बनवून पोहोचत होते. चान्स बनला होता. नोमास लँडला मात्र थोडीशी चुकी झाली आहे. मिस्टेक जाणवली आहे आणि तिथे मात्र फलंदाज संतोषच्या बॅटमधून मात्र 2 धावा मिळत आहेत. सामना कसा पाहिजे तर सामना असा पाहिजे. आता सर्व प्रेक्षकांच्या आणि आमच्याही नजरा मात्र या सामन्याच्या दिशेनं लागल्यात कारण तिथे सध्याच्या घडीला मात्र माथेरान विपक्षात जनमान कळंबोली ही मॅच मात्र सध्याच्या स्थितीला आजच्या 3ऱ्या रात्रीतली मात्र भरपूर चांगली झालेली पाहायला भेटते आहे. 5 चेंडू आता 11 धावेचं इक्वेशन उरलंय. तिकडे मैदानामध्ये अजय बसमा पुन्हा एकदा ओव्हर दी स्टंप्सना बॉलिंग अटॅकमधून सज्ज झाली आहेत बॅटच्या रनरमध्ये आणि तिकडे आपण बघतोय जनमान कळंबोली संघाचा ब्रँड संतोषच्या बॅटमधून आलाय. हा मिड विकेटला ब्रँडेड हिट सिक्सर. मोबाईल आणि टीव्हीवर बघतलेलं की त्याची कसर. मोबाईल आणि टीव्हीवर बघतलेलं की त्याची कसर. अजिंक्य पवार केटीसी लाईव्ह मला रायगड जिल्ह्यामध्ये फेमस. अजिंक्य पवार नक्कीच आपण बघू शकाल ही संपूर्ण स्पर्धा मात्र नक्कीच केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमात मात्र नक्कीच लाईव्हच्या माध्यमातून बघायला भेटे आणि या .inचे सर्व आपण बघाल आमचे
अजिंक्य दादा पवार यांची मात्र नक्कीच एक फार मोठी पहिचान आणि फार मोठी ओळख झालेली पाहायला भेटते. परंतु सामना अजून संपला नाही आहे, कारण तिथे अजय बसमासारखा गोलंदाज आहे आणि तो खेळाडू मैदानामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत लढणं जाणतोय. आणि आता इथून आलाय डॉट बॉल. निर्धाव चेंडूची फेकी झाली आहे. धावफलकावरती 50 लागल्यात. जिंकण्यासाठी फक्त 5 धावेची गरज आहे. ओहो, तिकडे मात्र अजून एक चांगलासा चेंडू आहे, परंतु पंच सांगतायत की हा चेंडू तिकडे सध्याच्या स्थितीला मात्र अवे फ्रॉम फलंदाजाच्या बॉडीपासून लांब राहिलाय. अतिरिक्त धावेचा सिग्नल मात्र तिथे ऑफिशियल पंचांनी दिलाय. आता धावफलकावरती मात्र ही एक सिंगल स्कोरबोर्डवरती सध्या तरी मदत करते. हा डाव चेस करण्यासाठी सध्या या मॅचमध्ये जनमान कलंबोली टीमला 51 धावा धावफलकावरती लागल्यात. मॅचमध्ये आता 3 बॉल 4 धावेची गरज. 3 चेंडू 4 धावा. लेग कटर फटका चांगला आहे संतोष या फलंदाजाच्या बॅटमधून. आणि आता हा सामना झालाय फिनिश. आणि पहिला धमाकेदार महत्वाचा विजय मात्र आपल्या नावावरती वर्चस्वात टाकत असताना बघायला मिळालाय, तो म्हणजे जनमान कळंबोली टीम. आणि खास करून या सामन्यामध्ये एक भागीदारीचा रोल म्हणजेच सलामीवीरामधून दाखल झालेला संतोष हा फलंदाज मात्र इथे या मॅच मध्ये फार चांगला सामना खेळत असताना बघायला भेटलाय. अभिनंदन राहील कळंबोली क्रिकेट संघ आणि हडलक सांगावा लागेल ते म्हणजेच माथेरान टीमला.